मित्रांनो, आज आपण आनंददायी शनिवार निमित्त अतिशय आनंददायी खेळ घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघत असणार की माझ्या दोघं साइडला एक मुलांची टीम आहे आणि दुसरी मुलींची टीम आहे। मित्रांनो, तुम्ही जर हे सर्कल बघत असणार, त्या सर्कल वरती तुम्हाला काही आकडे दिसत आहेत आणि या सर्कलचाच खेळ आज आपण खेळणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण क्रिकेट खेळणार आहोत। ही बॅट माझ्या हातात बघितल्यानंतर तुम्हाला तशी कल्पना आलीच असेल की आज आपण काय खेळणार आहोत, क्रिकेट खेळणार आहोत। तर आपलं हे जे क्रिकेट आहे ते आपण मैदानावर न खेळता आज आपण आपल्या वर्गात खेळण्याचा प्रयत्न करू आणि बघू त्यातून आपल्याला आनंद मिळतो का आणि क्रिकेट असंही खेळलं जाते का हे सुद्धा आपल्याला यातून कळणार आहे। मित्रांनो, खेळ आला म्हणजे त्यात नियम येतातच। मग आज जर आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे तर याचे काही नियम सुद्धा मित्रांनो आपल्याला समजून घ्यावे लागतील। तर मित्रांनो, हे तुम्हाला सर्कल दिसते आणि हा जो सर्कल आहे मित्रांनो, इथे या बॅट्समनला या सर्कल मध्ये अशा पद्धतीने उभं राहायचं आहे आणि जेव्हा बॉलर बॉल टाकेल त्यावेळेस हा बॉल इथे थांबवायचा आहे। हा बॉल जर ह्या सर्कल मध्ये थांबला तर त्याला 0 रन मिळतील। त्यानंतर हे जे बॉक्सेस तुम्हाला दिसतात आहे त्या बॉक्सेस मध्ये जर ह्या 1 नंबरच्या बॉक्स मध्ये गेला तर 1 रन, 6च्या बॉक्स मध्ये गेला तर 6 रन आणि तो बॉल इथे बघा रेड कलरने आपण आउट, इथे पण आउट लिहिलेला आहे। जर इथे तो बॉल येऊन थांबला तर तो प्लेयर जो आहे तो आउट होणार आहे। त्यानंतर इथे 4 रन आहे, त्यानंतर इथे 2 रन आहे, त्यानंतर इथे मागे सुद्धा मित्रांनो तो आउट होणार आहे। 4 रन आहे, इकडे आउट आहे। म्हणजे अशा पद्धतीचा खेळ आहे मित्रांनो की इथे बॅट्समनने उभं राहायचं आणि त्यानंतर इथे हा बॉल थांबवायचा। इथेच थांबला तर 0 रन आणि ह्या ज्या बॉक्स मध्ये तो बॉल जाईल त्या बॉक्स मध्ये जर रन असला तर रन मिळेल, आउट असला तर आउट असेल। आणि त्यानंतर आणखी महत्त्वाची एक गोष्ट, हे जे मेन सर्कल आहे या सर्कलला जर त्या बॅट्समनने मारलेला बॉल 3 वेळेस बाहेर गेला तो जो बॅट्समन आहे तो आउट असेल। अशा पद्धतीचा खेळ आपण खेळणार आहोत। आपल्या ज्या टीम आहे फक्त आपण 5-5 प्लेयर घेणार आहोत। यानंतर आणखी दुसरी टीम आपण घेणार आहोत जेणेकरून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना खेळता यायला पाहिजे। तर चला बघूया क्रिकेट वर्गात सुद्धा कसं घेतलं जातं। तर आता आपण टॉस करणार आहोत। मी आधी माझ्या लेफ्ट साइडला असलेल्या टीम मधील कॅप्टनला इथे येण्यासाठी सांगतो। कोण आहे तुमचा कॅप्टन? तू। आणि माझ्या राईट साइडला जी मुलींची टीम आहे त्यातील कॅप्टन जो आहे त्याने सुद्धा इथे यावं। आता बघा, आपल्या समोर दोघं टीमचे दोघं कॅप्टन आलेले आहेत। मुलांच्या टीमचा कॅप्टन परीक्षित आणि मुलींच्या टीमची कॅप्टन जी आहे ती डिंपल आहे। तर आता आपण टॉस करणार आहोत। कोण बोलेल? कोण बोलते? तुला बोलायचं का? तो इथे उभी राहा। हेड्स अँड टेल्स। चला करू। ओके, हेड। काय मित्रांनो, परीक्षितने टॉस जिंकलेला आहे पण त्याने बॉल फर्स्ट सांगितलं, म्हणजे ते बॉलिंग करतील, बॅटिंग करतील। तर चला क्रिकेट सुरू करूया।
मित्रांनो, अतिशय उत्साहामध्ये आणि आनंददायी वातावरणात हा पहिला सामना झालेला आहे. असं वाटत होतं का मुलांची टीम नेहमी क्रिकेट खेळत असते तर तीच जिंकेल. पहिले 2 ओव्हर असे होते का जी मुलींची टीम होती त्यांनी 0 रन केलेले होते, पण त्यानंतर सायली आणि ईशा या दोघांनी चांगला खेळ करून धाव संख्या 57 पर्यंत नेलेली होती. त्यानंतर मुलांची टीम उतरली, पण मुलांच्या टीमनेही चांगला खेळ खेळला. पण शेवटी मित्रांनो काय की तो खेळ आहे, कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे. मुलांची टीम 50 रन पर्यंत गेली, फक्त 7 रनांनी तो सामना हारलेला आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की खेळ हा फक्त जिंकण्याचा नाही. एखाद टीम हरेल तर एखाद टीम जिंकेल सुद्धा, आणि त्या जिंकण्यातच आनंद आहे असं नाही, हरण्यात सुद्धा आनंद आहे. कारण की आपण एका वर्गातले आहोत, सर्व मित्र आहोत आणि सर्व सहकारी आहोत. आपला मित्र जिंकला तरी आनंद, आणि मित्र हारला तरी मित्रांनो त्याला हार पचवण्याची क्षमता आपल्याला देण्याची गरज असते. तर मित्रांनो, आजचा खेळ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा, आणि अशा पद्धतीने आनंददायी शनिवार हा आनंदाने मनवा.